काय होतं आणि जीवन विद्या मिशन मध्ये आल्यानंतर माझं जीवन काय घडलं हे मी मला थोडक्यात जीवन विद्या मिशन मध्ये माझा जन्म 1983 आणि वयाच्या मला म्हणजे जन्मताच मी दोन्ही वेळाने आलो आहे आणि नंतर मी 1992 ला शाळेमध्ये गेले कारण ग्रामीण भागात वाढले औरंगाबादला मला शिक्षण झालं आणि माझं एकंदरीत बाहेर वयाच्या सातवीत असताना मला पाठ करायला मिळाला ब्रेलमध्ये पुस्तक मिळालं आणि त्यापासून मला माझ्या जीवनामध्ये अध्यात्माला सुरुवात झाली. मग हरिपाठ आजही माझा मुखर करते कुठलंही कडवं विचारलं तरी मी म्हणून दाखवू शकतो ज्ञानेश्वर माऊलींनी. आणि मग अध्यात्मिक जीवनात कसं प्रगती करत जातं आणि मग त्यातून माझं पुढे सातवीत असताना माझ्या वडिलांचं अकाली निधन झालं. मग वयाच्या नंतर निधन झाल्यानंतर मग मला न्यायला घेऊन जायला वगैरे कुणीही नव्हतं. माझ्या काकांनी मला पुण्याला मी वर्कशॉप मध्ये ऍडमिशन केलं. तिथे खडू बनवणे खुर्च्या विणणे याचं मी प्रशिक्षण घेतलं. त्याही काळात माझ्याकडे जीवनविद्या नव्हत्या. त्या काळात मी प्रशिक्षण घेतलं आणि 17 नंबर फॉर्म भरून 7वीतून मी 10वी केलं. म्हणजे दिवसभर खडू वगैरे खुर्च्या विणायच्या खडू बनवायचे आणि रात्री जागून अभ्यास करायचा. मला 56.6% था खूप लेट मार्क आहे काहीच नाही मार्क माझे आणि तुमच्या दृष्टीने आता पण आमच्या काळात मेहनतीला खूप महत्व आणि पुण्यामध्ये साधना हायस्कूल माझं सेंटर आणि मग मी पुढे असं करत इकडे जॉब कर तिकडे जॉब कर हे शोध ते शोध. एक काळ तर मी रेल्वेमध्ये हिंगगोळी नावाचं प्रॉडक्ट सेलिंग केलं. त्या काळामध्ये मला खूप वाईट वाटतं सांगायला की मी म्हणजे मला घरी राहायला वगैरे आवडत नव्हतं. मला काहीतरी काम हवं होतं आणि इकडे माझा समज होता की इकडे मला काम मिळणार नाही आणि इकडे म्हणजे माझ्यासारखी लोक पण नव्हते ना. असं कोणी मला लेबर नव्हतं की कोण मला काम